वनरक्षक भरतीची अपडेट मी तुम्हाला देत आलेलो आहे। त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल खरोखरच 54+ विद्यार्थी क्वालिफाय आहेत की 17 जानेवारीपासून 44 दिवस फिजिकल होईल। ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। याच्या अगोदर जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ जे भरतीचे व्हिडिओ आहेत महाराष्ट्रामध्ये असंख्य वेगवेगळ्या सरकारी नोकरी निघत असतात त्याची सगळी अपडेट मी तुम्हाला देत असतो। त्याचबरोबर पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा वनरक्षक भरती, दारूबंदी पोलीस भरती या सगळ्या भरतीची मी अपडेट तुम्हाला देत आलेलो आहे। त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आहे हा खरोखरच 54+ विद्यार्थी खरोखरच क्वालिफाय होतील काय आणि क्वालिफाय झाले तर त्यांचं फिजिकली फिट होऊन म्हणजे फिजिकलला जरी त्यांनी पैकीची पैकी घेतली तर त्यांनी मिनिटमध्ये बसू शकतात काय याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे। सुरुवातीला मित्रांनो मी सांगू इच्छितो आहे मुलांना आहे आणि मुलींना पण जर तुम्हाला मला काय बोलायचं असेल किंवा काय मेसेज टाकायचे असेल किंवा काय माहिती पाहिजे असेल तर केसरकर 96 या माझी इंस्टाग्राम आयडी आहे। या इंस्टाग्राम आयडीवर जाऊन तुम्ही मला फॉलो करून मेसेज करू शकता जेणेकरून मी तुम्हाला त्या ठिकाणी सगळी माहिती देत असतो आणि कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर त्याचंही प्रॉब्लेमचं सोल्युशन मी सांगत असतो। त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे 54+ जर क्वालिफाय झाला असेल आणि त्याच पद्धतीने जर तुमचं फिजिकल घेतलं तर तुम्ही टोटली 134 मध्ये भरती होऊ शकता का। तर मित्रांनो थांबा, तुम्ही विचार करा जर एक पोरगा 100 वाला जरी 40 मार्क घेतला तरी 100 एक्झामला जर 100 मार्क असेल आणि फिजिकलला जर त्याने 40 मार्क घेतला तर त्याची बेरीज 140 होते। त्यामुळं विचार करून चला तुम्ही की बाबा आपलं फिजिकल होऊ शकते का नाही होऊ शकते। त्यामुळं मेरिट लागण्याची दाट शक्यता आहे। मेरिट लागेल तर ते किती लागेल आता 80 वाला जो विद्यार्थी आहे 80 मार्काच्या विद्यार्थ्याला आहे त्या विद्यार्थ्याने समजा फिजिकलला 60 मार्क घेतला तर त्याची बेरीज झाली 140 आणि जो विद्यार्थी 60 मार्क लेखीला घेतलेला आहे आणि फिजिकलला जर त्याने 80 पैकी 80 घेतला तर त्याची पण बेरीज 140 मार्क झाली आहे। त्यामुळे 60 मार्कापर्यंत तुमचं मेरिट लागू शकतं कास्ट कॅटेगरीचं आणि ओपन कॅटेगरीचं म्हणा गेला तर 64 पर्यंत मेरिट जाऊ शकतं। म्हणजे 10 मार्क 54च्या ठिकाणी 64 मार्क घेतील हा अंदाज माझा आहे मित्रांनो। ह्याच्यापेक्षा पण जास्त लागू शकतं किंवा 54+ वाले जर झाले तर तुम्ही 80 पैकी 80 जर 100% घेतला तर तुम्ही पात्र होणार आहे की नाही तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे तुम्ही विचार करून त्या ठिकाणी फिजिकलला या मित्रांनो। 100+ वाला जर 40 मार्क घेत असेल फिजिकलला किंवा 90 वाला जरी 50 घेत असेल किंवा 80 वाला जर 80 घेत असेल 70 घेत असेल तरी तो तुमच्या पुढे आहे मित्रांनो। 150+ जो किंवा 145+ 150 म्हणण्यापेक्षा 145+ स्कोर जो होईल तो सेफ स्कोर आता तरी म्हणावा लागेल कारण की 145+ प्रत्येक कॅटेगरीचा म्हणजे ओपन कॅटेगरीचा 150+ आणि वेगवेगळ्या कॅटेगरी जी असेल SC असेल ST असेल OBC असेल यांचा आत्ता तरी जो निकाल लागलेला आहे त्या निकालाप्रमाणे एक पेपरला माहिती आलेली आहे। अजून तर ऑफिशियली काही वेबसाईटवर आलेलं नाही आहे त्यांच्या परंतु एक पेपरला माहिती आलेली आहे। त्या पद्धतीने जर तुम्ही म्हणाय गेलात तर 125 स्कोर आहे तो आता तरी म्हणावा लागेल कास्ट कॅटेगरीचा सेफ स्कोर आहे आणि 150+ जे विद्यार्थी आहेत ओपनची ती पण त्या ठिकाणी सेफ आहे। जर मेरिट लागलंच तर त्याच्यापेक्षा पण कमी होऊ शकतं। समजा आता कोल्हापूर सारख्या जिल्ह्याला 1600 विद्यार्थी असे आहेत जे 100+ मार्क घेणार आहेत आणि ते विद्यार्थी त्या ठिकाणी जर उतरले आणि तेवढेच विद्यार्थी जर त्या ठिकाणी फिजिकलला घेतले तर त्या ठिकाणी त्यांचं मेरिट ओपनचं मेरिट 140 पर्यंत जाऊ शकते मित्रांनो। तसं होणार नाही कारण की अजून तरी 54+ किंवा 60 पर्यंत जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी 100% प्रॅक्टिस चालू ठेवा। 1-2 दिवसामध्ये तुमचा रिझल्ट लागूनच जाईल। जर रिझल्ट लागला तर 100% तुम्ही खात्रीशीर म्हणू शकता की बाबा आपण फिजिकल देऊ शकतो। 60 मार्कवाला तर 100% प्रयत्न कराच कारण की 60 मार्कवाला 80 मार्काला टार्गेट करू शकतो किंवा 70 मार्कवाला पण टार्गेट करू शकतो 60 मार्कवाला आणि जर 64 असेल 66 असेल 68 असेल त्यानं जर 80 वाल्याला टार्गेट केला तर तो पुढे जाऊ शकतो मित्रांनो। त्यामुळं तुम्ही प्रॅक्टिस करत राहा। येणाऱ्या भरतीचा जो फायनल कट ऑफ आहे तो कट ऑफ तुम्हाला मी सांगून देईन आणि कट ऑफ लागल्या तुम्हाला मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन।
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगण्यासाठी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर 100% सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केला तर तुम्हाला माझे व्हिडिओ 100% भेटून जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र.